उन्हाळा आहे आणि कुठेतरी फिरायला जायचा प्लॅन करताय, कुठल्या तरी पर्यटनाला भेट द्यायचा प्लॅन करताय, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. नमस्कार, मी रामेश्वर जामगे, राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या पर्यटन मुद्रा विशेष सत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट असणारी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाणे कोणती, जेणेकरून यंदाच्या सुट्टीमध्ये आपल्याला भेट देता येईल. महाराष्ट्राची परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि पर्यटन जगभरात प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील 5 ठिकाणे ही जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट आहेत. आज आपण या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट असलेल्या या 5 ठिकाणांबद्दल जाणून घेणार आहोत. पहिलं ठिकाण आहे त्यामधलं अजिंठा लेणी. अजिंठा लेणी प्रत्येकाला सर्वपरिचित आहे. महाराष्ट्रातील 7 आश्चर्यापैकी एक असलेले हे प्रसिद्ध ठिकाण आहे. महाराष्ट्रातील संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात ही अजिंठा लेणी आहे. वघूर नदीच्या परिसरात या प्रसिद्ध लेण्या आहेत. डोळ्यांची पारणे फेडणाऱ्या लेण्या प्राचीन चित्रकलेचा अद्भुत नमुना आहेत. त्यामुळे तर या ठिकाणचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश आहे. विशेष म्हणजे युनेस्को या संस्थेने 1983 मध्ये जागतिक वारसा स्थळ म्हणून या ठिकाणाला दर्जा दिला. या ठिकाणी बौद्ध धर्मातील हिमयान आणि महायान पंथीयांचे लेणी साहित्य उपलब्ध आहे. ही वैशिष्ट्यपूर्ण लेणी पाहण्यासाठी दरवर्षी महाराष्ट्रातून तसेच देश विदेशातून असंख्य पर्यटक येत असतात. त्यानंतर या यादीमधलं दुसरं नाव आहे वेरूळ लेणी. युनेस्कोच्या भारतातील जागतिक वारसा स्थळांच्या यादीत वेरूळ लेणीचे नाव हे पहिल्या 5 स्थळांमध्ये आहे. एकसंघ खडकातून कोरण्यात आली ही लेणी खूपच खास आहे. ही लेणी पाहताना कोणत्या तरी गूढ दुनियेत हरवल्यासारखे वाटते. भारत सरकारने 1951 मध्ये वेरूळ लेणीला राष्ट्रीय स्मारक म्हणून संबोधित केले. त्यानंतर वेरूळ लेणीला 1983 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून दर्जा दिला. ही वेरूळ लेणी संभाजीनगर शहरापासून अगदी 20 किलोमीटरच्या अंतरावर स्थित आहे. या ठिकाणी 34 लेण्या आहेत. या ठिकाणी बौद्ध, हिंदू व जैन धर्मातील लेण्यांचा अनोखा संगम पाहायला मिळतो. त्यानंतर यामधलं तिसरं ठिकाण आहे ते म्हणजे एलिफंटा लेणी. मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया पासून 10 किलोमीटर अंतरावर या एलिफंटा लेणी स्थित आहेत. एलिफंटा लेण्यांमधील प्राचीन मुद्रा पर्यटनाचे प्रमुख आकर्षण आहे. 1987 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये एलिफंटा लेण्याचा समावेश करण्यात आला. मध्ययुगीन वाकट्य कला आणि उत्कृष्ट वास्तुकलेचा हा एक भव्य नमुना आहे. एलिफंटामध्ये एकूण 7 गुहा आहेत, ज्या भगवान शिवाला समर्पित आहेत. तब्बल 60,000 स्क्वेअर फूट क्षेत्रात वसलेल्या या लेण्या पाहण्यासाठी देश विदेशातून असंख्य पर्यटक भेट देत असतात. त्यानंतरचं या यादीमधलं 5वं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थित आहे. ऐतिहासिक आणि सर्वात मोठे रेल्वे स्थानक असलेल्या या ठिकाणाचा समावेश जागतिक वारसा स्थळांमध्ये करण्यात आला आहे. 2004 मध्ये युनेस्कोने या ठिकाणाला जागतिक वारसा स्थळ म्हणून दर्जा दिला. या ठिकाणाला व्हिक्टोरिया टर्मिनस किंवा CSMT अर्थात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणून ओळखले जाते. त्यानंतर व्हिक्टोरिया गॅथिक आणि आर्ट डेको इन्सल्बस, मुंबईच्या व्हिक्टोरिया गॅथिक आणि आर्ट डेको इन्सल्बस या इमारतीचा समावेश जागतिक वारसा स्थळांमध्ये करण्यात आला आहे. 2018 मध्ये युनेस्कोने या ठिकाणाला जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला. मुंबई आर्ट डेको हा 94 खासगी इमारतींचा एक संग्रह आहे. 19व्या आणि 20व्या शतकातील इमारतींचा हा संग्रह स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. ही आहेत महाराष्ट्रातील मन रमेल अशी पर्यटन स्थळे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला या मला कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा. धन्यवाद. इतिहासाची साथ वाईटावर मात, भविष्याची आस, सत्याचा ध्यास. पाहत राहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.